RSS ला मोठं करण्यात काँग्रेस नेत्यांचाही तेवढाच हातभार आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण काही प्रसंगामुळं RSS ला बळ मिळत गेलं. महात्मा गांधींच्या हत्येनंतर 1948 ला RSS वरती बंदी आणली होती. काही अटी शर्तीवरती सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही बंदी उठवली आणि हाच टर्निंग पॉइंट ठरला RSS साठी. त्यांनी आपला विस्तार करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर 1962च्या युद्धात चीन बरोबरच्या काही स्वयंसेवकांनी मदत केली आणि याची प्रशंसा पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केली. त्यामुळे RSS ला मजबूत यायला एक प्रकारचं वलय प्राप्त झालं. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात RSSच्या नेत्यांची धरपकड केली आणि लोकांच्या मध्ये एक वेगळा संदेश केला. RSS न त्यावेळी एक नेरेटिव्ह सेट केला आणि देश वाचवण्यासाठी आम्ही कसे कॅपेबल आहोत, आम्ही कसे पुढे आलो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि हाही टर्निंग पॉइंट RSS साठी खूप महत्वाचा झाला. याच्यानंतर बाबरी मशीद पाडली गेली, त्याचा ढाचा पाडला गेला आणि त्यावेळीचे तत्कालीन प्रधानमंत्री PV नरसिंहराव यांनी अतिशय मवाळ धोरण RSS संदर्भात स्वीकारलं. त्याचा फायदा RSS ला झाला. या गोष्टीमुळे RSSचा ज्या पक्षाची मातृसंस्था आहे ते भाजप हळूहळू विस्तारात चाललं. कारण भाजपाची सर्व स्ट्रॅटेजी ही RSS ठरवते आणि RSSच्याच निर्णयावरती भाजपमध्ये बरेच निर्णय घेतले जातात. या सर्व गोष्टी तर RSS साठी पूरक होत्याच, परंतु त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट की काँग्रेसचे जे काही नेते होते, जे आपापसात ते विरोधक होते, यांनी सुद्धा RSSचा आपल्याच नेत्यांना पाडण्यासाठी छुपा पाठिंबा घेतला आणि येथूनच खरी भाजपची सुरुवात झाली. कारण जे नाराज नेते होते काँग्रेसचे ते त्यांनी आपल्या पक्षात घ्यायला चालू केले आणि हळूहळू हा पक्ष भारतीय जनता पक्ष हा महाकाय पक्ष झाला आणि हा पक्ष महाकाय करण्यासाठी काँग्रेस नेत्यांचाही तेवढाच सहभाग आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राजकारण कट्टा.